नमस्कार मंडळी. जर तुम्हाला सांगितलं की 30 जूनपूर्वी एक अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे जी तुमचं नशीब, तुमचे पैसे, तुमचं संबंध आणि तुमच्या भविष्याचा संपूर्ण मार्ग बदलून टाकू शकते, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? पण थांबा, ही व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यापूर्वी एक धक्कादायक गोष्ट ऐका. सिंह राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात सध्या अशी ग्रहस्थिती तयार झाली आहे. पुढील काही दिवसात घडणारी एक छोटी भेट त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा ट्रेनिंग पॉइंट ठरू शकतो. काहींना ही व्यक्ती नोकरीची सुवर्ण संधी देईल, काहींना अचानक धन लाभाचा मार्ग दाखवेल, तर काहींच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद घेऊन येईल. पण सर्वात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे ही व्यक्ती तुमच्या अगदी जवळ असू शकते आणि तुम्हाला अजूनही तिची किंमत कळली नसेल. आणि जर तुम्ही हा संकेत ओळखला नाही तर आयुष्यात बदलणारी ही संधी तुमच्या हातातून कायमची निघून जाऊ शकते. म्हणून सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला त्या व्यक्तीची ओळख, तिची खास चिन्हे आणि 30 जूनपूर्वी घडणाऱ्या मोठ्या घटनाबद्दल सांगणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मनापासून ऐका, कारण पुढील काही मिनिटात जे तुम्ही ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा संकेत असू शकतो. सिंह राशी, सावधान. 30 जूनपूर्वी तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुमचं नशीब एका रात्रीत बदलू शकते. पण जर हा संकेत चुकला तर मोठी संधी हातातून निघून जाईल. मंडळी, सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे हे काही दिवस सामान्य नाही. अनेक वर्षानंतर अशी ग्रहस्थिती तयार होत आहे जी तुमच्या आयुष्यात मोठी बदलाची सुरुवात करू शकते. त्यापैकी अनेक जण सध्या एखाद्या गोष्टीची वाट पाहत आहे. कोणाला पैशाची चिंता आहे, कोणाला नोकरीची, कोणाला व्यवसायाची, तर कोणाला नातेसंबंधामध्ये समस्याची. पण ग्रह सांगत आहे की आता परिस्थिती हळूहळू बदलताना सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे हा बदल अचानक होईल. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होताना दिसतील. जिथे सतत अडथळे होत होते तिथे अचानक मार्ग मोकळा होईल आणि यामागे एक व्यक्तीचा मोठा हात असणार आहे. मंडळी, कधी कधी देव आपल्या आयुष्यात थेट येत नाही, तो एखाद्या व्यक्तीच्या रूपाने मदतीचा हात पाठवतो. आणि सिंह राशीच्या अनेक लोकांसाठी अशीच वेळ आता जवळ येत आहे. मंडळी, एखादा फोन येऊ शकतो, एखादा जुना मित्र अचानक भेटू शकतो किंवा एखादी नवीन ओळख तुमच्यासाठी भाग्याचे दार उघडू शकते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ही व्यक्ती पहिल्या भेटीत तुम्हाला विशेष वाटणार नाही. कदाचित तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष कराल, पण नंतर लक्षात येईल हाच तो व्यक्ती होता ज्यांनी तुमच्या आयुष्यात नवीन दिशा दिली. ग्रह सांगतात की 30 जूनपूर्वी तुम्हाला काही खास संकेत मिळणार आहे. जर वारंवार एखाद्या व्यक्तीचं नाव कानावर पडत असेल, तर एखादा जुना संपर्क पुन्हा जिवंत होत असेल, तर एखादी नवीन संधी सतत तुमच्या समोर येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मंडळी, सिंह राशीची खासियत म्हणजे नेतृत्व. तुम्ही धाडसी आहात, आत्मविश्वासू आहात आणि मोठी स्वप्ने पाहणारे आहात. पण कधी कधी तुमचा स्वभाव तुमची प्रगती आड येते. म्हणून येणाऱ्या दिवसात अहंकार बाजूला ठेवा, लोकांचे म्हणणे ऐका, नवीन संधी स्वीकारा आणि विशेष त्या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करा जी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येते. कारण मंडळी, प्रत्येक मोठ्या यशामागे एक अशी व्यक्ती असते जी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवते. आणि ग्रह सांगत आहे की ती वेळ आता खूप जवळ आली आहे. मात्र ही व्यक्ती तुमच्या आर्थिक जीवनात कोणता मोठा बदल घडवणार आहे आणि अचानक धन लाभाचे कोणते संकेत दिसत आहे, हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. मंडळी, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याची प्रत्येकाला सर्वात जास्त उत्सुकता असते: पैसा, धनलाभ आणि आर्थिक प्रगती. सिंह राशीच्या अनेक लोकांनी गेल्या काही महिन्यात आर्थिक चढ उतार अनुभवले आहे. काहींना अपेक्षित पैसा मिळाला नाही, काहींची कामे अडकली, तर काहींना मेहनतीनंतरही योग्य फळ मिळाले नाही. पण आता ग्रहाची दिशा बदलत आहे. 30 जूनपूर्वी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की जिथे तुम्हाला अचानक आर्थिक लाभाचे संकेत मिळू शकतात. विशेष म्हणजे हा लाभ थेट तुमच्या मनातील
किंवा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. कदाचित एखादा जुना मित्र तुम्हाला नवीन कामाची संधी देईल, कदाचित एखादे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल देईल किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला अशा मार्गाची माहिती देईल ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकेल. मंडळी, अनेक वेळा नशीब संधीच्या रूपात आपल्या दारात येते, पण आपण ती ओळखले पाहिजे. सिंह राशीच्या लोकांनी आता प्रत्येक नवीन संधीकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे, कारण पुढील काही दिवसात मिळालेली एक छोटी संधी भविष्यात मोठे यशाचे कारण बनू शकते. ग्रह संकेत देतात की काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. ज्याचे कर्ज अडकले आहे त्यांना दिलासा मिळू शकतो. ज्यांनी व्यवसायात गुंतवणूक केली आहे त्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नवीन जबाबदारी, बढती किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो. परंतु इथे एक सावधगिरीचा इशारा देखील आहे. कोणतीही गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. पैशाच्या व्यवहारात विशेष काळजी घ्या. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी नीट तपासणी करा, कारण या काळात खरी संधी आणि खोटे आश्वासन दोन्ही तुमच्या समोर येऊ शकतात. मंडळी, लक्षात ठेवा, देव संधी देतो पण निर्णय आपल्यालाच घ्यावा लागतो. सिंह राशीच्या लोकांनी आता प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या, कारण 30 जून पूर्वी घेतलेला एक योग्य निर्णय तुमच्या पुढील अनेक वर्षाचे भविष्य बदलू शकतो. पैशाबरोबर आता प्रेम आणि नातेसंबंध ही मोठ्या घडामोडी होण्याचे संकेत आहे. ती खास व्यक्ती तुमच्या भावनिक आयुष्यात कोणती भूमिका निभावणार आहे हे जाणून घेण्यासाठी पहा पुढील भाग. मंडळी, आता आपण त्या विषयाकडे वळणार आहोत ज्याबद्दल सिंह राशीच्या अनेक लोकांच्या मनात सध्या खूप प्रश्न आहेत. ती व्यक्ती नेमकी कोण आहे? ती फक्त आर्थिक लाभ देणार आहे का तुमच्या हृदयाशी जोडली जाणार आहे? ग्रहाचे संकेत सांगतात की 30 जून पूर्वी सिंह राशीच्या अनेक लोकांच्या नातेसंबंधामध्ये कोणते मोठे बदल होऊ शकतात. ज्या लोकांच्या आयुष्यात प्रेम आहे, सतत वादविवाद आहे, त्यांच्यासाठी हा काळ सकारात्मक ठरणार आहे. अनेक गैरसमज दूर होतील, मनातील नाराजी कमी होईल आणि पुन्हा एखाद्या नात्यामध्ये विश्वास निर्माण होईल. मंडळी, कधी कधी एक छोटासा संवाद अनेक वर्षाचे अंतर मिटवतो आणि अशीच एखादी घटना तुमच्या आयुष्यात घडू शकते. ज्या लोकांचे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे त्यांना शेवटची एक मोठी संधी मिळू शकते. परंतु इथे अहंकार बाजूला ठेवावा लागेल, कारण प्रेमामध्ये जिंकण्यासाठी कधी कधी स्वतःचा हट्ट सोडवावा लागतो. अविवाहित लोकांसाठी तर हा काळ आणखीन खास ठरू शकतो. आणखीन नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. पहिल्यांदा ती व्यक्ती साधी वाटेल, पण हळूहळू तिचे महत्त्व वाढत जाईल. तिच्याशी बोलताना तुम्हाला एक वेगळीच आत्मविश्वास जाणवेल. तिच्या उपस्थितीमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. विशेष म्हणजे ही व्यक्ती फक्त प्रेमासाठी तर नाही, तुमच्या प्रगतीसाठीही महत्त्वाची ठरू शकते. मंडळी, ग्रह सांगतात की काही सिंह राशीच्या लोकांना जुन्या प्रेमाची आठवण पुन्हा येऊ शकते. जुनी व्यक्ती पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करू शकते, पण अशा वेळी भावनांमध्ये वाहून जाऊ नका. शांतपणे विचार करा, कारण परत येणारी व्यक्ती तुमच्या भल्यासाठी येते असं नाही. पण जरा तुम्हाला मनापासून सकारात्मक भावना जाणवत असेल तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण विश्व कधी दुसरी संधी देखील देतो. मंडळी, 30 जून पूर्वी तुमच्या आयुष्यात येणारी किंवा पुन्हा भेटणारी व्यक्ती तुमच्या भावनिक जगात मोठा बदल घडवू शकते आणि हाच बदलामुळे तुमचा आत्मविश्वास, तुमची विचारसरणी आणि तुमचे भविष्यही बदलू शकते. पण आता सर्वात मोठा प्रश्न, ही व्यक्ती तुमच्या करिअर नशिबाच्या दृष्टीने नेमकी काय भूमिका निभावणार आहे? 30 जून पूर्वी कोणती मोठी संधी तुमच्या दारात येणार आहे हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. मंडळी, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत जिथे सिंह राशीचे अनेक लोकांना सर्वात मोठा बदल अनुभवायला मिळतो. करिअर, व्यवसाय, सामाजिक प्रतिष्ठा. ग्रहाची सध्याची स्थिती स्पष्ट संकेत देत आहे की 30 जून पूर्वी तुमच्या कामाशी संबंधित एखादी मोठी बातमी मिळू शकते. ज्या लोकांनी अनेक दिवस मेहनत केले, संघर्ष केला, अपयश सहन केलं, त्यांच्यासाठी आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे. पण मंडळी, प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते, पण अनेक वेळा योग्य संधी न मिळण्यामुळे तुमची खरी ताकद जगासमोर येत नाही. मंडळी, नशीब तुम्हाला अशी एक संधी देणार आहे जी तुमची ओळख बदलू शकते.
काही लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते, काहींना अचानक बढतीची बातमी मिळू शकते, तर काही लोकांच्या व्यवसायात असा ग्रह किंवा भागीदारी येऊ शकतो ज्यामुळे उत्पन्नाची मोठी वाढ होईल. विशेष म्हणजे या सर्व घडामोडीमध्ये एक व्यक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. ती व्यक्ती तुमची वरिष्ठ अधिकारी असू शकते, एखादे मार्गदर्शन असू शकते किंवा अशी व्यक्ती असू शकते जी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवते. मंडळी, देवासारखे येतात. ते स्वतः पुढे जात नाही तर आपल्याला पुढे घेऊन जातात. 30 जून पूर्वी अशीच एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात सक्रिय होण्याचे संकेत दिसत आहे. ग्रह सांगतात की या काळात तुमच्या कामाचे कौतुक होईल. लोक तुमच्या कल्पनांना महत्त्व देतील. ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली होती तेच लोक आता तुमचे कौतुक करतील. पण यश जवळ आले की आहे. लोकांना ही सहन होत नाही, म्हणून तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका. पुढील पावलांना माहिती मार्गदर्शन लोकांनाच द्या, कारण शांतपणे केलेले काम मोठे यश मिळवून देऊ शकतं. मंडळी, पुढील काही दिवसात जर तुम्ही एखादी नवीन जबाबदारी मिळवली, एखादा अनपेक्षित फोन आला किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला नवीन मार्ग सुचवला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तो क्षण तुमच्या आयुष्याचा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. आता प्रश्न असा आहे की व्यक्ती नेमकी कोण आहे, तिची ओळख कशी पटणार आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्यावर कोणते 5 मोठे चिन्ह दिसतील हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. मंडळी, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. 30 जून पूर्वी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारी ती व्यक्ती नेमकी कोण असू शकते? ग्रह एक गोष्ट स्पष्ट सांगतात की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात अचानक येणार नाही. विश्व आधीच तुम्हाला ते संकेत देण्यास सुरुवात करत आहे की पण बहुतेक लोक हे संकेत ओळखू शकत नाही. म्हणून आता जाणून घेऊया ती 5 मोठे चिन्ह. ही व्यक्ती तुम्हाला नेमकी सकारात्मक विचार देईल. जेव्हा तुम्ही निराश असाल, तणावात असाल किंवा हार मानण्याच्या स्थितीत असाल तेव्हा तिचे काही शब्द तुमच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण करतील. त्यांच्यासोबत बोलल्यानंतर तुम्हाला हलके वाटेल, जणू तुमच्या समस्या ओझे कमी झाले असे वाटते. दुसरे चिन्ह, ही व्यक्ती तुमच्या फायद्याचा विचार करेल. आजच्या काळात प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो, पण ही व्यक्ती तुमच्या यशामध्ये खरोखर आनंद मानेल. ती तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल, तुमच्या क्षमतेची जाणीव करून देईल. तिसरं चिन्ह, तिची एंट्री अचानक होईल. एखादा फोन, एखादा मेसेज, एखादी भेट किंवा सोशल मीडियावरून संपर्क झालेला असेल. अशा कोणत्या माध्यमातून ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा सक्रिय होऊ शकते आणि सुरुवातीला तुम्हाला हे सर्व साधे वाटेल, पण नंतर लक्षात येईल की हा योगायोग नव्हता. चौथं चिन्ह, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातील एखादी मोठी समस्या सोडवण्याचा मार्ग दाखवेल. जिथे तुम्ही अनेक दिवस अडकलेले आहात तिथे अचानक उपाय मिळेल. कदाचित आर्थिक अडचण, कदाचित नोकरी, कदाचित व्यवसाय किंवा एखादे कौटुंबिक प्रश्न. ही व्यक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. 5वे आणि सर्वात मोठे चिन्ह, तिच्या आगमनानंतर तुमचे नशीब बदलायला सुरू होईल. लहान लहान चांगल्या गोष्टी घडू लागतील. अडकलेले काम पूर्ण होतील. योग्य लोक भेटतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल. मंडळी, कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी लाखो रुपये लागत नाही, पण एक योग्य व्यक्ती पुरेशी असते. आणि सिंह राशीच्या अनेक लोकांसाठी असा योग आता खूप जवळ आला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा शुभचिंतक नसतो, म्हणून कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका. तुमची बुद्धी, अनुभव आणि अंतर्मन याचा उपयोग करा, कारण खरी व्यक्ती तुम्हाला पुढे नेईल आणि चुकीची व्यक्ती तुम्हाला मागे खेचेल. मात्र ग्रह सांगतात की आता नशिबाची साथ तुमच्यासोबत आहे. पण या काळात कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं आणि 30 जून पूर्वी कोणती मोठी चूक टाळायला पाहिजे हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. मंडळी, आतापर्यंत आपण जाणून घेतले 30 जून पूर्वी हे एक खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. पण ग्रहाचा आशीर्वाद पूर्णपणे मिळण्यासाठी हा नकारात्मक शक्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा एक विशेष उपाय करणं आवश्यक आहे. कारण मंडळी, नशीबदार ठोठवतं, पण ते दार उघडण्याचं काम आपल्यालाच करावं लागतं. आणि आज मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे जो श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. विशेष हा उपाय सलग 7 दिवस करायचा आहे. सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर सूर्यदेवाला तांब्याच्या लोट्यात जल अर्पण करा. मनात तुमची इच्छा बोला. 21 वेळा हा मंत्र बोला: ओम गृहिणी सूराय नमः,
ओम गृहिणी सूर्याय नमः मंत्र सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, म्हणून सूर्याची कृपा मिळाल्यास आत्मविश्वास, यश, सन्मान आणि सकारात्मकता वाढते असे मानले जाते. त्यानंतर घरात देवासमोर एक तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा, हे परमेश्वरा, माझ्या जीवनात येणाऱ्या योग्य व्यक्तीची ओळख करण्याची बुद्धी मला दे, चुकीच्या मार्गापासून माझे रक्षण कर. आणखीन एक छोटासा उपाय, रविवारी गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा, कारण दान आणि सेवा यामुळे मनातील नकारात्मकता कमी होते आणि पुण्य वाढते असे मानले जाते. अंतिम सावधगिरी मंडळी, पुढील काही दिवसात कोणालाही तुमच्या सर्व योजना सांगू नका. तुमच्या यशाची चर्चा प्रत्येकासमोर करू नका, कारण प्रत्येकजण तुमच्या आनंदात आनंदी असेलच असं नाही. काही लोक तुमच्या प्रगतीवर मस्कर करू शकतात, म्हणून शांत राहा, काम करत राहा आणि परिणामांना बोलून द्या. लक्षात ठेवा, 30 जूनपूर्वी भेटणारी ती व्यक्ती तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडू शकते, पण त्या संधीची ओळख करून योग्य निर्णय घेणे तुमच्या हातात आहे. विश्व संकेत देत येईल की देव मार्ग दाखवेल, पण चालतेच ते तुम्हालाच आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की सिंह राशीचे अनेक लोक आता त्यांच्या आयुष्यातील एक नव्या आणि सुंदर अध्यायाची सुरुवात करणार आहे. आता व्हिडिओ शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत एक अशी प्रेरणादायक गोष्ट जी तुमच्या आत्मविश्वास अनेक पटीने वाढवेल आणि हा संपूर्ण संदेश तुमच्या मनात कायमचा करून ठेवेल. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ संपण्यापूर्वी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठा चमत्काराची गरज नसते, फक्त एक योग्य वेळ, एक योग्य निर्णय आणि एक योग्य व्यक्ती पुरेशी असते. आणि ग्रहाचे संकेत सांगत आहे की 30 जूनपूर्वी सिंह राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जो त्यांच्या भविष्याची दिशा कायमची बदलून टाकू शकतो. कदाचित तो एक फोन, कदाचित ती भेट, कदाचित तो एक मेसेज किंवा कदाचित अशी एक व्यक्ती असेल जिच्याबद्दल तुम्ही आज विचारही करत नसाल. पण मंडळी, काही भेटी योगायोग नसतात, त्या नियतीचे आधीच लिहिलेल्या असतात. म्हणून येणाऱ्या प्रत्येक संधीकडे लक्ष ठेवा, प्रत्येक नवीन व्यक्तीला समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जग तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. सिंह हा जंगलाचा राजा असतो आणि राजा कितीही कठीण परिस्थितीत असला तरी कधी हार मानत नाही. तुमच्यामध्ये तेच धैर्य आहे आणि तुमच्यासोबत तेच सामर्थ्य आहे जे तुमचं नशीब बदलू शकतं. मंडळी, कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशी घटना घडेल जी तुम्हाला आजचा संदेश आठवेल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, हो, हा तोच संकेत आहे ज्याबद्दल मला कधी सांगितलेले गेले होते. म्हणून नकारात्मक विचार सोडा, भूतकाळातील दुःख विसरा आणि नवीन आशेने पुढे चला. जेवढे नवीन आशेने तुम्ही पुढे चलून तुम्ही यशाच्या मार्गावर पोहोचताल, तेव्हा पूर्ण सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू लागतात, कारण तुमच्या आयुष्यातील एक सुंदर अध्याय सुरू होण्याची वेळ आता खूप जवळ आलेली आहे. तर मंडळी, यशाच्या पहिल्या पायरीवर सुरू करताना नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देऊ नका, सकारात्मक गोष्टीकडे चाला आणि सिंहासारखे तुम्हाला बळ येणार आहे. तर मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थाची कृपा तुमच्यावर आहे, तर कमेंटमध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण तुमच्या आयुष्यातील एक सुंदर अध्याय सुरू होण्याची वेळ आता खूप जवळ आलेली आहे आणि सिंह राशीचा विजय निश्चित आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, राशी भविष्याचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि जर तुम्हाला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मंडळी, तुम्ही कुठून आहात ते पण नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात ते नक्की कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक एक करा, शेअर करा. मंडळी, पुन्हा भेटू एक नव्या आणि खास राशी भविष्यासोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण आनंदी राहण्यातच आपलं यश आहे. मंडळी, चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाय सर्वांना. स्वस्त खा, मस्त राहा. मंडळी, भेटू अशाच नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.